तुम्ही मुक्त आहात, ही तुम्हाला नाही त्रास देणार आता. केतकी, फाल्गुनी, तुम्हाला कळतंय का? आता विरोचकाचं ऐकायची काहीही गरज नाहीये. तुम्ही त्याच्या ताब्यात नाही आहात. फाल्गुनी, केतकी. तेजस, तन्मय, तुम्ही आधी सारखे व्हा ना नॉर्मल. ती काही करणार नाही आता तुम्हाला. काही गरज नाहीये तिचं काही ऐकण्याची. बाबा बाबा, त्या विरोचकाला घाबरण्याची काही गरज नाही आता. तुम्ही व्हा ना आधी सारखे नॉर्मल. काही नाही करणार आहे विरोचक. ही इथून निसटण्याचा, पळून जाण्याचा प्रयत्न करणार. म्हणून हिला अशा जागी ठेवायचं जिथून ही कोणाला पाहू शकणार नाही आणि हिलाही कोणी पाहू शकणार नाही. अडकलीस? नाही, अडकली नाही. त्रिनयना देवी आईच्या भक्तांनी अडकवलंय तुला. बोलव तुझ्या सेवकांना, त्या आस्तिकाला. बघ कोणी येतंय का मदतीला. कोणी येणार नाही तिच्या मदतीला. आता इथेच राहायचं मरेपर्यंत. आता कितीही प्रयत्न केलास ना तरी इथून बाहेर नाही पडणारस तू. आता इथेच राहायचं शेवटच्या श्वासापर्यंत.
काय म्हणाले होतेस फाल्गुनीताई आणि केतकी काकूंना? ना अन्न ना पाणी. आता कळेल तुला. अन्न पाण्याशिवाय काय अवस्था होते ते कळेल. आता तू फक्त हवा खायचीस. आणि सोबतीला असेल हा अंधार. बघ बघ या हवेला, बघ बघ या अंधाराला. बघ त्यांच्याकडे. बघ होत आहेत का वर्ष. आठवलं तुला काय केलं होतंस तू नेत्राबरोबर? याच पेटीत बंद केलं होतंस ना तिला. हीच तुझी नियती आहे. इथेच मरणार आहेस तू. आता इथेच तडफड. इथून कुठेही जाता येणार नाही तुला. इथेच मरायचं विरोचका. इथेच मर. फाल्गुनीताई, तेजस भाऊजी, आजपासून तुम्ही इथेच राहायचा तुमच्या खोलीत. आणि आता छान आराम करा. उद्या शॉपिंगला जायचंय. तेजस, अरे नवी मुंबईची साईट तू बघतोस ना. कधी जाणार आहेस साईटवर? हा तेजस. साहेब, मला वाटतं दोघांना भूक लागली असेल. आपण जिलेबी मागवायची. हो, जिलेबी खाणार ना? खाणार ना? तेजस, अरे तो नाशिकचा तो क्लायंट आहे ना, जो नेहमी रूडली बोलतो, तू त्याला मस्त मॅनेज करतोस तेजस. त्यांनी ना जरा साईटवर प्रॉब्लेम क्रिएट केलाय. जरा बोलशील का त्याच्याशी प्लीज? हां तेजस, बोलशील ना त्याच्याशी? हे हा फोटो आहे माझ्याकडे. हे बघ मित्र, काय मस्त फोटो आहे ना. अरे वा, किती छान फोटो आहे. कधी काढला होता? अगं नेत्र, आपलं प्री वेडिंग फोटोशूट होतं ना, तेव्हाचा फोटो आहे. हां, आपल्या प्री वेडिंगला आपल्यापेक्षा यांनीच जास्त फोटो काढले होते. छान आहे ना फोटो. तेजस, हा तेव्हाचाच फोटो आहे ना, बरोबर ना?
त्यांना आराम करू दे. भाऊजी, ताई, आता तुम्ही छान आराम करा. आम्ही येतो परत भेटायला. नेत्रा, आपण या दोघांना असं त्यांच्या स्पेसमध्ये, त्यांच्या रूममध्ये सोडतोय खरं, पण पण हे दोघे एकमेकांना काही करणार तर नाहीत ना? नाही नाही साहेब, त्यांना काही करायचं असतं तर आतापर्यंत केलं असतं. आपण किती जवळ गेलो होतो त्यांच्या. पण विरोचकाने माझ्या समोर त्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत विरोचक आदेश देत नाही तोपर्यंत कोणीच कोणाला मारायचं नाही. त्यामुळे मला वाटतं त्यांच्या जीवाला आता काहीच धोका नाहीये. साहेब, विरोचकाच्या वशीकरणाचा प्रभाव कसा, त्यांना कसं बाहेर काढायचं यातनं? नेत्र, कदाचित या सगळ्यांनाच त्यांच्या त्यांच्या रूममध्ये ठेवून कदाचित काहीतरी फरक पडेल. आपण शोधूयात काहीतरी उपाय. मी तन्मय आणि बाबांना बाबांच्या रूममध्ये शिफ्ट केलं. काकूचं काय करायचं? काकू इंद्राणी आत्यांबरोबर राहतील. इंद्राणी आत्या त्यांना खोलीतच घेऊन गेल्यात. जोपर्यंत काकू यातून बाहेर नाही पडत तिथेच राहतील. कसं चाललंय मुक्काम? बरं वाटतंय ना? आता इथली सवय करून घे, कारण तुला इथेच तडफडायचंय. चांगलंय, स्वतःवरच हसतेस. हसलं तर पाहिजेच. काय म्हणत होतेस? विरोचक अजेय आहे. विरोचकाला कोणीही हरवू शकत नाही. विरोचकाचा कधीच अंत होऊ शकत नाही. आता तरी कळलं का तुला? विरोचकाचा अंत निश्चित आहे. काय वाटलं होतं तुला? आता तुझे दिवस आलेत. सगळं तुझ्या मनाप्रमाणे घडतंय आणि तसंच राहणार आहे. तुझे दिवस संपले विरोचका. आता माझे दिवस आले आणि ही त्रिनयना देवी आईची लेक तुला खात्रीने सांगते, तू आता प्रत्येक क्षण असंच तडफडायचं. अरे, काही उपयोग होणार नाही. नको प्रयत्न करूस. आता तू कितीही प्रयत्न केलेस तरी ना तुझे बांधलेले हात सुटणार आहे, ना तुझ्या कंठातून शब्द फुटणार आहे. पण एक गोष्ट होऊ शकते. देवी आईचा धावा कर. आमची देवी आई ना खूप दयाळू आहे. तिच्याकडे जीवाची भीक माग. बघ तुला भीक घालते का. पुन्हा एकदा सांगते, आता इथली सवय करून घे.
आपण शक्तिशाली विरोचकाला बंदिस्त करून ठेवलं, ही एक पायरी सर केली. पण आपल्याला खरं यश तेव्हाच मिळेल जेव्हा आपली माणसं आपल्याला परत मिळतील. आत्या, विरोचक आता कोणालाच आदेश देऊ शकत नाही. मग आपली माणसं या सगळ्यातून बाहेर कशी पडणार? मला असं वाटतं आत्ताच संधी आहे. आत्ताच आपण हे सगळं व्यवस्थित करू शकतो. तर काहीतरी मार्ग मिळेल आपल्याला. त्यात आपल्याला थोडे पेशन्स ठेवावे लागतील. बघ, आपल्या माणसांना आत्ता या अशा सिच्युएशन मध्ये पाहणं मला सुद्धा खूप अवघड जात आहे. पण या सगळ्यात चांगली गोष्ट एक आहे की आता विरोचक त्यांना कंट्रोल करायला त्यांच्या जवळ नाहीये. आपण त्या विरोचकाला त्यांच्यापासून लांब केलंय. बरोबर आहे तुझं अद्वैत. मला असं वाटतं की एकदा का हा गदग्रहणाचा काळ संपला ना की आपल्याला दुसरा काहीतरी मार्ग सापडेल. ते पण कसा सापडणार मार्ग? मी अध्ययनासाठी काही वर्ष उज्जैनला होते. तिथे आचार्य धारेश्वरांनी मला अनेक गोष्टींमध्ये मार्गदर्शन केलं. आचार्यांचा ग्रहणाबद्दलचा अभ्यास खूप दांडगा आहे, वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा आणि ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा. मला असं वाटतं त्यांच्याकडे आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल. मी त्यांना फोन केला होता, त्यांनी मला भेटायला बोलावलंय. उद्या सकाळी मी उज्जैनसाठी निघेन. आणि विरोचक आता बंदिस्त असल्यामुळे तुम्ही दोघं जण घरातल्या सगळ्यांकडे नीट बघू शकताय. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, काहीही झालं, अगदी काहीही झालं तरी विरोचक त्या पेटाऱ्या बाहेर येता कामा नये. हत्या त्याची काळजी तुम्ही नका करू. आता काहीही झालं तरी तो विरोचक पेठाऱ्याच्या बाहेर नाही येणार. माझा जीव गेला तरी चालेल. हत्या तुम्ही या जाऊन. काहीतरी मार्ग मिळेल आपल्याला. आत्या, खरंच जाऊन या तुम्ही. कधी एकदा हे सगळं व्यवस्थित होत आहे असं झालंय मला. मला खात्री आहे. आपल्या तिघांच्याही प्रयत्नांना यश नक्की मिळेल. तन्मय, तू मागे हो, मागे हो. तू का आलास इथे? काय झालं मित्रा? मला वाजलंय. तुम्ही बर्फ घ्या ना. तू ये तन्मय, इथे बस. ये बस बस. तू का गेला होतास गॅस जवळ? माझंच चुकलं. मी दूध गॅसवर ठेवून केतकी काका उठलेत की नाही ते बघायला गेले होते. इतर चूक माझी झाली. मी सॉरी तन्मय. मी तन्मयला आंघोळ घातली आणि नंतर बाबांना आंघोळ घालायला म्हणून बाथरूम मध्ये घेऊन गेलो. तेव्हा तर बाहेर आला, मला कळलंच नाही मित्र. लक्ष ठेवायला हवं होतं. तन्मय बाळा, तू का गेला होता गॅस जवळ?
मात्र भूक लागली असेल का त्याला? नाही तर तू तन्मय आणि बाबांसाठी काहीतरी खायला घेऊन ये. मी त्याला रूममध्ये घेऊन जातो. हो चालेल. हा सावकाश. हा चल आपण ऑइंटमेंट लावूया. चल सावकाश.